नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो कंबाईनचा जो आत्ता पेपर झालेला आहे आयोगाचा, आत्ता आज 26 फेब्रुवारीला जो पेपर झालेला आहे, सो त्याच्या विज्ञानाच्या स्पष्टीकरणमध्ये आपण त्या ठिकाणी भेटतो आहे. सो आपण घेत असताना ॲनालिसिस घेतो, हे लक्षात घ्या. डायरेक्ट उत्तरं सांगत नाही आहे त्या ठिकाणी, ॲनालिसिस घेतो आहे, येतं लक्षामध्ये. सो उत्तर मी त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्या ठिकाणी अवेलेबल करून देणार आहे. सो ॲनालायसिस घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून काय झालं पाहिजे की आगामी कालखंडामध्ये ज्या एक्झाम्स होणार आहे, कारण एक्झामचा म्हटलं ना, सुवर्णयुगात आहेत तुम्ही. सो एक एक्झाम झाली की लगेच दुसरी एक्झाम. आणि सर्वात पहिले आता विज्ञानाचा पेपर कसा असणार आहे, म्हणजे कसा होता, आयोगाचा जो झालेला पेपर आहे तो कसा होता, मला जर विचारलं तर मी असंच म्हणेल की या टाईपचाच पेपर असतो आयोगाचा. नॉर्मली काय आहे की सायन्समध्ये क्वेश्चन हे थोडेसे अवघड काइंडचेच म्हणावं लागेल. त्यात फॅक्च्युअल जर असेल तर खेळायला कमी स्कोप मिळतो. मी म्हटलेलं आहे तुम्हाला, याच्या आधी मी इतिहासाचं स्पष्टीकरण घेतलेलं आहे. सो इतिहासामध्ये तुम्हाला खेळायला खूप जास्त स्कोप होता का, कारण त्याच्यामध्ये लेंदी स्टेटमेंट्स होते आणि लॉजिक लावायला भरपूर स्कोप होता. पण जेव्हा वन लाईनर क्वेश्चन असतात, लॉजिक आपल्याला लावता येत नाही. सो त्यामुळं माहीत आहे की नाही, नॉलेजनंच तुम्हाला मॅक्झिमम सोडवावे लागतात. तरीही लॉजिक काही ठिकाणी लागतात, ट्रिक्स पण काही ठिकाणी चालतात. सो कुठं चालतात, कशात चालतात, कसं वर्क करायचं आहे. सो ॲन्सर पण माहीत करून घ्यायचं आहे, त्याच्यामागचं नॉलेज पण आपल्याला घ्यायचं आहे. आणि लॉजिक्स आणि ट्रिक्स जे आहे येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला ज्या मेन्स तुम्ही द्याल आता STIची कदाचित, तिथं पण कामी येतील तुम्हाला हे. त्यानंतर तुम्ही कंबाईन गट क आहे, त्यानंतर 3 महिन्यांनी राज्यसेवा आहे, परत तिथून 2-3 महिन्यानंतर कंबाईनची प्री आहे. सलग एक्झाम्स आहेत. सो हे सगळ्यांच्या दृष्टीनं काय असणार आहे, महत्त्वाचं असणार आहे. पहिला क्वेश्चन आहे याच्यामध्ये, तो म्हणजे इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेला न्यूट्रॉन म्हणजे किती, 0.025 त्यांनी विचारलेला आहे. आता हा क्वेश्चन आउट ऑफ द बॉक्स होता पहा. म्हणजे नॉर्मली कोणत्या पुस्तकामध्ये पण तुम्हाला ह्याचा ॲन्सर मिळणार नाही. आणि ज्याचा खूपच चांगला अभ्यास 11वी-12वीला, सो तो 11वी-12वीला होता. आता तो तुम्हाला म्हणजे तेवढं आठवणं इट इज नियर टू इम्पॉसिबल. म्हणजे त्यामुळं हा अवघड काइंडचा प्रश्न होता. ज्याला याचं उत्तर डायरेक्ट माहीत आहे त्यानंच ते उत्तर मारावं. मी विकिपीडियावर सर्च केलं तेव्हा मला हा चार्ट मिळाला. त्यामध्ये इथं लिहिलेलं होतं की 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट जेव्हा न्यूट्रॉनमध्ये ऊर्जा असते, येतं लक्षामध्ये. सो तेव्हा त्याला थर्मल न्यूट्रॉन या नावाने ओळखल्या जाते. त्यामुळे त्याचं उत्तर काय असायला पाहिजे, इथं दिलेलं आहे थर्मल न्यूट्रॉन. त्याच्यामुळे आपण याचं उत्तर थर्मल न्यूट्रॉन मारू. फ्रँकली स्पीकिंग, जे पोरं हा प्रश्न सोडवतात त्यांनी हा माहीत नसेल याचं उत्तर, तर विनाकारण रिस्क घेण्यात काही मिनिंग नव्हती, लेफ्ट करायला पाहिजे होता. पुढे जाऊया आपण. कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमान, आता इथून खेळायला सुरुवात करायची पहा. म्हणजे इथून नॉलेज बेस्ड प्रश्न फारच कमी आहे यावर्षी पेपरमध्ये. सो लॉजिक बेस्ड क्वेश्चन जास्त आहे आणि नॉलेजचं ॲप्लिकेशन तुम्हाला वापरता आलं पाहिजे. बघा, यांनी काय विचारलं आहे, कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानावरील वस्तूत उष्णता स्थानांतरण अशक्य आहे. दोन्ही वस्तू संपर्कात ठेवून शक्य आहे. काही बाह्य कार्य करून ते शक्य आहे, यापैकी नाही. आता तुम्हाला एकदम बेसिक माहिती पाहिजे की तापमान जे आहे, ॲक्च्युली तापमान हा शब्द तापमानाच्या वस्तू म्हणण्यात आलेला आहे. ॲक्च्युली उष्णते जे आहे याचं वहन कसं होत असते, उष्णता आहे, दाब आहे, कोणतीही गोष्ट घ्या, हे हायर गोष्टीकडून लोअर गोष्टीकडे, म्हणजे प्रेशर पण. सो पाणी हायर प्रेशरकडून लोअर प्रेशरकडे वाहते, तशी उष्णता ही नेहमी हायरकडून लोअरकडे वाहत असते. म्हणजे जास्त उष्णतेकडून किंवा जास्त तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमानाच्या वस्तूकडे जात असते. येतं लक्षामध्ये. जर तुम्ही गरम भांडं त्या ठिकाणी ठेवलं तर काही वेळाने ते थंड होते, कारण वातावरण काय आहे त्या ठिकाणी, थंड आहे. आणि ते भांडं काय आहे त्या ठिकाणी, गरम आहे. म्हणून त्या भांड्यातली गरमी वातावरणात जाते. येतं लक्षामध्ये. सो नेहमी तापमानाचं स्थानांतरण हे कुठं होत असते, जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे होत असते. हा रूल आहे. परंतु ह्यांनी काय विचारलं, कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानाच्या वस्तूकडे असं होऊ शकते का, असं होऊ शकते का. पहिला तो ऑप्शन आहे, त्यांचं म्हणणं आहे अशक्य आहे. आणि दुसरा ऑप्शन आहे की वस्तू संपर्कात ठेवून शक्य आहे. सो वस्तू संपर्कात ठेवून शक्य नाही आहे. वस्तू जर एक जास्त तापमानाची आणि एक कमी तापमानाची वस्तू जर आपण जवळ आणली तर ऑब्वियस आहे तापमान जास्तकडून कमीकडेच जाणार आहे. त्यामुळं हा ऑप्शन काय होतो, स्किप होतोय. आता अशक्य आहे असं आपण म्हणू शकत नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आपल्या घरामध्ये रेफ्रिजरेटर असते. आता रेफ्रिजरेटरमध्ये तापमान कमी असते आणि बाहेर तापमान जास्त असते. बाहेर काय असते, तापमान जास्त असते. किंवा आपल्या कूलर आपण पाहतो, आजूबाजूला फार गरम असते आणि कूलर त्या ठिकाणी थंडी हवा सोडते. सो याच्यावर एक मी हे पण बनवलेलं आहे त्या ठिकाणी, किंवा माठातलं पाणी थंड राहते. सो आजूबाजूला तापमान खूप जास्त असते. आता उन्हाळा सुरू होणार आहे, 40, 45, 48 डिग्रीपर्यंत अमरावती, चंद्रपूरसारख्या ठिकाणी, नागपूरसारख्या ठिकाणी तापमान जाते. सो तरीही माठातलं पाणी हे 20 किंवा 15 डिग्री सेल्सिअस थंडगार लागतं. सो याचा अर्थ
याचा अर्थ हे शक्य आहे. काय शक्य आहे? रेफ्रिजरेटरकडे जर आपण पाहिलं, AC कडे जर आपण पाहिलं, तर कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानाच्या वस्तूत तापमान पाठवणं 100% शक्य आहे. कारण घरचा AC, आता इथं पण AC चालू आहे, इथं पण AC चालू आहे. सो रूमचं तापमान कमी आहे, बाहेरचं तापमान जास्त आहे, तरीही आतमध्ये होती नव्हती उष्णता जास्त तापमानाच्या उष्णतेमध्ये, किंवा बाहेर उष्णता AC टाकतोय त्या ठिकाणी. म्हणजे हे शक्य आहे. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? काही बाह्य कार्य करावं लागेल. म्हणजे एक्सटर्नल त्या ठिकाणी काय वापरावं लागेल? आपल्याला वर्क वापरावं लागेल. पॉसिबल बाय डुईंग सम एक्सटर्नल वर्क. म्हणजे एक्सटर्नल वर्क करावं लागणार, जसा फ्रीज करतो आहे, जसा AC करतो आहे. सो एक्सटर्नल वर्कचा वापर करून सो तुम्ही हे पॉसिबल करू शकता की ऑलरेडी ज्याचं तापमान कमी आहे, सो त्या कमी तापमानाच्या वस्तूतून तापमान जास्त वस्तूच्या तापमानाकडे तुम्ही ते पाठवू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? एक्सटर्नल वर्क करावं लागणार आहे. कोणती एनर्जी वापरून? इलेक्ट्रिकल एनर्जी वापरून तुम्ही हे करू शकता. फ्रीज आणि AC हे जे आहे, जे वर्क करतायत, कमी तापमानातून जास्त तापमानाकडे काय करतायत? तापमानाचं स्थानांतरण करतायत. सो हे इलेक्ट्रिक एनर्जीचा वापर करून वर्क करतायत. आलं लक्षामध्ये? सो त्याच्यामुळे हे शक्य आहे. 3 नंबरचं विधान काय याच्यामध्ये बरोबर आहे. आलं लक्षात? सो 11वी 12वीला जे पेपर होत असतात पहा, येतं लक्षामध्ये? सो नीट JEE नीट त्याच्यामधला हा ॲज इट इज विचारलेला प्रश्न आहे पहा. नीट JEEला विचारतात ना जे प्रश्न, सो त्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे, जसच्या तसा आयोगाने टाकलेला आहे पहा. येते लक्षामध्ये? पुढे जाऊया. म्हणजे लक्षात घ्या, जे पुस्तकं आपण सहसा विज्ञानासाठी वापरतोय सध्या, ते बिलकुल सफिशियंट नाही आहे. मार्केटमध्ये आहे, हां बघा, आता सध्या अस्तित्वात असणाऱ्या पुस्तकांपैकी किंवा अवेलेबल, जेव्हा मी सुरुवात केली होती प्रिपरेशनला, तेव्हा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक बेस्ट असायचं. आता सचिन भस्के सरांचं पुस्तक बेस्ट आहे, आणि खरंच त्या माणसाने खूप चांगलं काम केलं बरं का पुस्तकावरती. सो डायग्रॅमॅटिकली, म्हणजे जे विद्यार्थी आर्ट बॅकग्राऊंडचे आहे, कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहे, ज्यांचा संबंध सहसा विज्ञानाशी येत नाही, त्यांनाही त्या पुस्तकात रस किंवा गोडी निर्माण व्हावी, सो या दृष्टीनं एवढं सुंदर पुस्तक सरांनी तयार केलेलं आहे. पण आता ती सरांची लिमिटेशन नाही आहे, आयोगाचा एवढा खुंकार झालेला आहे की तो काय करतोय, मार्केटमध्ये जे अवेलेबल मटेरियल आहे सो त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. नॉर्मली 11वी 12वी NCERT किंवा स्टेट बोर्ड ज्या पोरांचे चांगले आहे तेच पोरं त्या ठिकाणी एक्झाम क्रॅक करू शकतील, अशी मोर्चे बांधणी आयोग करतोय. म्हणजे सो तुम्हाला, आता तुम्ही म्हणणार सर आता आम्ही काय केलं पाहिजे याच्यावरती, माझं एवढंच म्हणणं आहे की जे बेसिक्स तुम्हाला येते आहे, येतं लक्षामध्ये, ते बेसिक्स तुम्ही मजबूत करण्याचा प्रयत्न करा स्टेट बोर्डामधून 11वी 12वीतून. आणि जर बिलकुल काही येतच नसेल आपल्याला, तर मग एखादं चांगलं गायडन्स घेऊन तुम्ही ते करू शकता. म्हणजे पण तुम्हाला बेसिक्स त्या ठिकाणी आले पाहिजे. माझं बेसिक्स पक्का आहे म्हणून मी इथं लॉजिक लावू शकतो, माझं बेसिक चांगलं आहे म्हणून मी लॉजिक लावू शकतो. हा क्वेश्चन मी तुम्हाला लेफ्ट करायला सांगितला कारण इथं लॉजिकच लागू शकत नाही. पण ह्या कॅटेगरीचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतील तर कोणत्याच पुस्तकात तुम्हाला याचं उत्तर मिळणार नाही. इथं तुम्हाला बेसिक्स नॉलेज गेन करून की बाबा हीट काय असते, कशी वर्क करते, तरच तुम्हाला हे प्रश्नांचे उत्तर काय करता येईल, सोडवता येईल. हे ॲप्लिकेशन बेस्ड ओरिएंटेड क्वेश्चन आहे, जरी सिंगल लाईनर असले तरी. पुढे जाऊया. ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे काय? बघा, सगळे ॲप्लिकेशन बेस ओरिएंटेड आहे बरं का. ते डायरेक्ट विचारू शकले असते तुम्हाला, तो कालखंड गेला. आता त्यांनी काय विचारलं, ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता विचारलेली आहे. इंग्लिशमध्ये मिनिमम ऑडिएबल फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड. ऑडिएबल फ्रिक्वेन्सी किंवा ऑडिएबल साऊंड कशाला म्हणतो आपण? जो काय असतो 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज, ही मिनिमम फ्रिक्वेन्सी रेंज आहे. 20 हर्ट्ज मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी रेंज आहे 20 किलो हर्ट्ज किंवा 20,000 हर्ट्ज. सो याच्या दरम्यानचा आवाज काय म्हणतो आपण? ऑडिएबल. याला म्हणतो आपण श्रवणीय, म्हणजे आवाज म्हणजे याला म्हणतात ऑडिएबल रेंज म्हणतात. एक असते तुमची इन्फ्रासोनिक रेंज असते एक, आणि एक असते तुमची त्याला अल्ट्रासोनिक म्हणू शकतो आपण, म्हणजे बियॉन्ड. येतं लक्षात? 20 हर्ट्जच्या वर जे असतात, जे नॉर्मली वटवाघूळ आहे, 20 किलो हर्ट्जच्या वर जे असतात, वटवाघूळ, डॉल्फिन, जे आकाराने लहान असणारे प्राणी आहे, उंदीर, हे प्राणी असा आवाज काढू शकतात आणि ऐकू शकतात. आणि जे 20 हर्ट्जच्या खाली आहे, ज्याला काय म्हणतो आपण अश्रवणीय ध्वनी म्हणतो, म्हणजे इन्फ्रासोनिक म्हणतो, हे नॉर्मली आकाराने मोठे असणारे प्राणी, फॉर एक्झाम्पल हत्ती वगैरे, हत्ती, गेंडा, हे प्राणी हा आवाज काढू शकतात किंवा ऐकू शकतात. आलं लक्षामध्ये? सो ह्यांनी काय विचारलेलं आहे, कमीत कमी श्रवणीय वारंवारता. सो मिनिमम ऑडिएबल फ्रिक्वेन्सी ती काय आहे? 20 हर्ट्ज आहे. पण असा प्रश्न विचारलाच नाही ना, किंवा असे ऑप्शन त्यांनी दिलेच नाही. असा ऑप्शन दिला असता तर पोट्ट्याने फटाफट उत्तर मारले असते. मी म्हटलं ना, त्यांनी काय केलेलं आहे ह्या प्रश्नामध्ये, तुमचं नॉलेज चेक केलेलं आहे. कसं चेक केलेलं आहे? थ्रेशोल्ड इंटेन्सिटी ऑडिबिलिटी. त्यांनी काय म्हटलेलं आहे की श्रवण क्षमतेची आरंभिक तीव्रता म्हटलेलं आहे. लोअर पिच लिमिट, अप्पर पिच लिमिट. बघा,
त्यांनी शब्द काय वापरलेला आहे, लोअर पिच लिमिट, अप्पर पिच लिमिट. आता तुम्हाला ह्याचंही नॉलेज पाहिजे आहे की जी आपली साऊंड वेव्ह आहे, एक मिनिट, आता तुम्हाला ह्या गोष्टीचं नॉलेज पाहिजे की जी आपली साऊंड वेव्ह आहे, जर आपण साऊंड वेव्ह तशी नॉर्मली साऊंड वेव्हचा जर विचार केला तर ही काय आहे, त्याला आपण म्हणू शकतो लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे. पण आपण जर त्याला ट्रान्सवर्स वेव्ह कन्सिडर केलं आणि त्यामध्ये जर क्रस्ट आणि ट्रफ काढले तर याच्यामध्ये ह्याला ॲम्प्लिट्यूड म्हणतात आणि हे जे आहे एका सेकंदात किती होतात याला म्हणतात फ्रिक्वेन्सी. याला काय म्हणतात, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीवर काय डिसाईड होत असतो, पिच डिसाईड होत असतो. साऊंडचा काय डिसाईड होत असतो, पिच डिसाईड होत असतो. आणि जो ॲम्प्लिट्यूड आहे याच्यावर लाऊडनेस डिसाईड होत असतो. काय डिसाईड होत असतो, लाऊडनेस. येतं लक्षामध्ये, आवाजाची उच्चता. आवाजाची उच्चता हे जेवढं मोठं तेवढा आवाज उंच किंवा आवाज मोठा, लाऊडनेस. ॲक्च्युली लाऊडनेस म्हणजे कानाने आवाजाला दिलेला रिस्पॉन्स. आता मी काय करतो त्या ठिकाणी, माझा आवाज जावा विद्यार्थ्यांना क्लासमध्ये म्हणून मी ॲम्प्लिफायर वापरतो. ॲम्प्लिफायर म्हणजे काय, सो माझा जो आवाज निघतोय त्याचा ॲम्प्लिट्यूड वाढवण्याचं काम तिथं जे लागलेलं आहे ते ॲम्प्लिफायर करते, म्हणून त्याला मी ॲम्प्लिफायर म्हणणार. आणि फ्रिक्वेन्सी काय डिसाईड करते, सो पिच डिसाईड करते. पिच म्हणजे काय, हाय पिच, लो पिच. मुलांचे जे आवाज असतात ते लो पिच असतात, येतं लक्षामध्ये. सो आवाज जे आहे ते लो पिच असतात कारण त्यांची फ्रिक्वेन्सी काय असते, कमी. आणि ज्यांची फ्रिक्वेन्सी, मुलींच्या आवाजांची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते म्हणून मुलींचे आवाज काय असतात, हाय पिच. सो मुलींचे आवाज हाय पिच असतात म्हणजे लाऊड नसतात. मुलींचे आवाज लाऊड नसतात, मुलांचे आवाज लाऊड असतात. मुलींचे लाऊड नसतात पण ते स्पष्ट ऐकायला येतात. सो आता सिंहाचा आवाज लाऊड असतो पण तो काय असतो, लो इंटेन्सिटीवाला असतो. आणि तेच मच्छराचं गुणगुणणं हे लाऊड नसते पण हाय इंटेन्सिटी म्हणून क्लिअर ऐकायला येते. म्हणून महिलांचा आवाज क्लिअर ऐकायला येतो, येतं लक्षामध्ये. कारण त्यांचं जे यंत्र आहे ते इंटेन्सिटीवर वर्क करते. ते कशावर वर्क करते, इंटेन्सिटीवर. इंटेन्सिटीवर म्हणजे पिचवर वर्क करते. आणि त्यामुळं महिलांचा आवाज काय असतो, HP म्हणजे हाय पिच असतो. आणि मुलांचं जे यंत्र आहे हे लाऊडनेसवर वर्क करते म्हणजे ॲम्प्लिट्यूडवर वर्क करते. म्हणून मुलांनी जर ओरडण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आवाज लाऊड होतो, पण महिलांनी जर ओरडण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा आवाज कर्कश होतो. म्हणून बायांचे भांडणं ऐकावं वाटत नाही कारण ते कर्णकर्कश वाटतात. पण महिलांनी जर सुमधुर आवाजात गाणं म्हणण्याचा प्रयत्न केला लता मंगेशकर तर ते नक्की ऐकावं असं वाटते कारण ते पिचचा कमाल आहे त्यांच्या, आलं लक्षामध्ये. सो म्हणून फ्रिक्वेन्सीवर काय अवलंबून आहे, पिच अवलंबून आहे. आणि यांनी विचारलेलं आहे, मिनिमम विचारलेलं आहे म्हणून लोअर पिच लिमिट ऑडिएबिलिटी हे त्याचं काय असायला पाहिजे पोरांनो, उत्तर असायला पाहिजे. येतं लक्षामध्ये. पहा, म्हणजे हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला एवढं ज्ञान असायला पाहिजे की इथं फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे वारंवारता, इथं फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे वारंवारता आणि फ्रिक्वेन्सीवर पिच डिपेंड असतो, इंटेन्सिटी नाही. इंटेन्सिटी काय म्हणजे, इंटेन्सिटी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर लक्षात ठेवा, साऊंड पर एरिया म्हणू शकतो आपण. समजा हा भोंगा आहे, आता हा मोठा समजा भोंगा आहे, इथून आवाज निघतोय तर इथे इंटेन्सिटी काय असणार, जास्त असणार. इथे इंटेन्सिटी जास्त, इथे इंटेन्सिटी काय असणार, कमी. कारण एरिया वाढला, साऊंड तेवढाच आहे, इंटेन्सिटी कमी होणार. इथे इंटेन्सिटी जास्त असणार, एरिया लहान आहे, साऊंड तेवढाच आहे. सो त्याच्यामुळे इथे इंटेन्सिटी जास्त, इथे एरिया वाढला, इंटेन्सिटी कमी. सो याला इंटेन्सिटी म्हणतात. सो साऊंड पर युनिट एरिया म्हणजेच काय असते तुमची इंटेन्सिटी, त्याचा फ्रिक्वेन्सीची तेवढा संबंध नाही. म्हणून याचं प्रश्नाचं उत्तर 2 आहे. पुढे जाऊया आपण. पुढे जाऊया. आता हिरा विचारलेला आहे त्यांनी, तर लक्षात ठेवा हिरा सर्वात पहिल्यांदा कशापासून बनलेला असतो, कार्बनपासून बनलेला असतो. येतं लक्षामध्ये. कार्बनचा तो ॲलोट्रोप आहे, कार्बनचा तो काय आहे, ॲलोट्रोप आहे. येतं लक्षामध्ये. सो कार्बनचे ॲलोट्रोप असतात पहा काही, फॉर एक्झाम्पल फुलेरिन, त्याच्यानंतर तुमचं डायमंड, डायमंड म्हणजेच हिरा तुमचा, त्याच्यानंतर ग्रॅफाईट, हे जे सगळे आहे ग्रॅफाईट, डायमंड, फुलेरिन, हे सगळे कार्बनचे ॲलोट्रोप आहे. याच्यामध्ये विशिष्ट स्ट्रक्चर असते पहा. फुलेरिनचं विशिष्ट स्ट्रक्चर आहे, फुलेरिनचं लाईक अ बकी बॉल म्हणजे बॉलसारखं स्ट्रक्चर असते त्या ठिकाणी. डायमंडचं 3D स्ट्रक्चर असतो म्हणून डायमंड चमकतो त्या ठिकाणी. सो यांनी काय विचारलेलं आहे याच्यामध्ये, हिरा हा रिकामी जागा आहे. आता हा क्रिस्टल आहे, स्फटिक आहे, पण तो कसा स्फटिक आहे, स्फटिक आहे पण तो कसा स्फटिक आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. सो तो धातू तर नाही आहे, अधातू आहे, कार्बन अधातू आहे, सर्वांना माहिती आहे म्हणून पहिला ऑप्शन कटला. आयनी तर बिलकुल नाही आहे कारण कार्बन येतं लक्षात. कार्बनच्या आउटर शेलमध्ये त्या ठिकाणी 4 इलेक्ट्रॉन असतात. किती इलेक्ट्रॉन असतात, 4. म्हणून त्याला इलेक्ट्रॉन द्यायलाही परवडत नाही, घ्यायलाही परवडत नाही, म्हणून तो काय करतो, शेअरिंग. म्हणजे कार्बन 2, 8, 4 असं आहे ना इलेक्ट्रॉन स्वरूपात, म्हणजे 14 कार्बनचा
सो कार्बनचं जे इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे ते या पद्धतीचं आहे. म्हणून कार्बनला 4 इलेक्ट्रॉन द्यायलाही परवडत नाही, 4 इलेक्ट्रॉन घ्यायलाही परवडत नाही. म्हणून तो शेअरिंग करतो. शेअरिंग झालं की त्याला काय म्हणतात, कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणून त्याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2 कोव्हॅलंट क्रिस्टल आहे. बघून घ्या काय आहे, कोव्हॅलंट क्रिस्टल आहे. कोव्हॅलंट बॉन्ड तो तयार करतो. बघा लक्षामध्ये. चला पुढे जाऊया. म्हटलं ना नॉलेजशिवाय सुटत नाही हे प्रश्न. ॲज इट इज तर कुठल्याच पुस्तकात दिलेलं नाही आहे. पुढे जाऊया आपण. रिकामी जागा मिश्र धातूचे उच्च सामर्थ्य ते वजन गुणोत्तर प्रामुख्याने विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगामध्ये वापरण्याची शिफारस करतात. काय वापरतात नॉर्मली, जे ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये नॉर्मली काय वापरल्या जाते, किंवा विमानं आहे याच्यामध्ये काय वापरल्या जाते, तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे ॲल्युमिनियम वापरल्या जाते. कारण ॲल्युमिनियम वापरण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण काय विद्यार्थी मित्रांनो, की ॲल्युमिनियम हे वजनाला हलका आहे. हलके वजनाला काय आहे, हलके आहे. त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ खूप जबरदस्त आहे. त्याची स्ट्रेंथ काय आहे, खूप जबरदस्त आहे. म्हणजे मजबूतीला जबरदस्त आहे. ते हलका आहे, मजबूतीला जबरदस्त आहे. आणि नॉन करोजिव्ह म्हणजे त्याचं काय होत नाही, तो गंजत नाही. आपण म्हणू गंजत नाही. सो ह्या सगळ्या क्वालिटीजमुळं आपण ॲल्युमिनियमला प्रेफर करतो. काय तयार करण्यासाठी, स्पेशली विमानं तयार करण्यासाठी. म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर हलका ॲल्युमिनियम. इथं लक्षामध्ये हे त्याचं उत्तर असायला पाहिजे. पुढे जाऊया आपण. खालच्या वातावरणात हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन, हायड्रोकार्बन आणि नायट्रस ऑक्साईड NOx म्हणू आपण, नायट्रस ऑक्साईड ह्यामध्ये अभिक्रिया होऊन धुवार त्यांनी म्हटलेलं आहे तयार होते. ह्या अन्योन्य क्रियेत रिकामी जागा हे दुय्यम उत्पाद असतात. म्हणजे त्यांनी विचारलेलं आहे सेकंडरी पोल्युटंट्स विचारलेलं आहे त्यांनी. बघा सेकंडरी पोल्युटंट्स कुठले तयार होतात, कशामध्ये, तुमच्या हायड्रोकार्बनमध्ये आणि नायट्रस ऑक्साईड किंवा नायट्रोजन ऑक्साईड यांच्यामध्ये अभिक्रिया होऊन. कुठले सेकंडरी पोल्युटंट, सेकंडरी आणि प्रायमरी असे 2 पोल्युटंट असतात. नॉर्मली सल्फर, नायट्रोजन हे जे आहे, सो ह्याला काय म्हणतो आपण, किंवा सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, हे जे सगळे आहे, नायट्रस ऑक्साईड म्हणू शकतो आपण, हायड्रोकार्बन्स म्हणू शकतो, ह्याला आपण प्रायमरी पोल्युटंट्स म्हणतो. येतं लक्षामध्ये. परंतु हे प्रायमरी पोल्युटंट जर एकमेकासोबत रिॲक्शन केले आणि त्याच्यापासून एखादा नवीन पोल्युटंट तयार झालं तर त्याला आपण सेकंडरी पोल्युटंट म्हणतो. येतं लक्षामध्ये. नॉर्मल केसेसमध्ये आपल्याला असं पाहायला मिळते, नॉर्मल केसेसमध्ये की जमिनीपासून वर उंचावरती, येतं लक्षामध्ये, जमिनीपासून वर उंचावरती तिथं जर विमान उडालं तर त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात नायट्रस ऑक्साईड बाहेर पडतो. हा नायट्रस ऑक्साईड ओझोनसोबत रिॲक्शन करतो. हा नायट्रस ऑक्साईड जेव्हा ओझोनसोबत रिॲक्शन करतो तेव्हा पराऑक्सिॲसिटिल नायट्रेट म्हणा यासारखे कंपोनंट काय होतात, सेकंडरी पोल्युटंट तयार होतात. आणि ते काय करत असतात, त्या ठिकाणी ओझोनचं त्या ठिकाणी डिप्लेशन घडवून आणतात. त्याच्यामुळे हे काय असतात, घातक. पण कधीकधी हे जमिनीच्या स्तरावर पण काय होतात, तयार होतात. कशामुळे तुम्हाला समजावून सांगतो. एक मिनिट. कशा पद्धतीनं ते तयार होतात समजावून सांगतो. पहा, ज्या पद्धतीनं विमानातून नायट्रस ऑक्साईड बाहेर पडतो त्याच पद्धतीनं गाड्यातूनच्या धुरांमधून पण तो मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो. परंतु नायट्रस ऑक्साईड हलका असल्यामुळं तो सरळ वर चालला जातो. परंतु हिवाळ्याच्या दिवसामध्ये समजून घ्या, म्हणजे याच्या मागचं सायन्स काय आहे, की हिवाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा ह्या गाड्या चालतात रस्त्यावरून तेव्हा ह्या गाड्यांमधून हा नायट्रस ऑक्साईड जेव्हा बाहेर पडतो तेव्हा थंड झाल्यामुळं ही जी रोड असतो, रोड लवकर थंड होतो आणि लवकर गरम होतो. सो रात्रभर थंडी पडल्यामुळं रोड जो आहे तो थंड पडलेला असतो आणि त्याच्यामुळं त्याच्या आजूबाजूची जी हवा आहे ती डेन्स आणि जड झालेली असते. तिला घनत्व प्राप्त झालेलं असते, जड असते. त्यामुळं ती हवा वर जात नाही. त्यामुळं गाड्यांमधून बाहेर पडलेला जो नायट्रस ऑक्साईड आहे तो तिथंच रुतून बसतो. त्या हवेमध्ये, त्या डेन्स झालेल्या हवेमध्ये अडकून पडतो. आणि हा नायट्रस ऑक्साईड कोणासोबत रिॲक्शन करतो, तुमच्या ह्याच्यासोबत रिॲक्शन करतो, नायट्रस ऑक्साईड ऑक्सिजनसोबत. आणि त्यापासून ओझोन तयार होतो. आणि तयार झालेल्या ओझोनसोबत परत त्या ठिकाणी हा रिॲक्शन करतो नायट्रस ऑक्साईड. बघा, पहिल्यांदा ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करतो. नायट्रस ऑक्साईडनं ऑक्सिजनसोबत रिॲक्शन केली की ओझोन तयार होतो. आता ओझोन वर आहे तो उपकारक आहे, कारण तो अल्ट्राव्हायलेट रेज थांबवतो, जे जीवनघातक असतात. म्हणजे अल्ट्राव्हायलेट रेज जे तुमच्यापर्यंत येतात. तुमची स्किन काळी कशामुळं पडते, अल्ट्राव्हायलेट रेजमुळंच पडते. येतं लक्षामध्ये. सो आणि याच्यामुळे स्किन कॅन्सर पण होऊ शकतो, मोतीबिंदू होऊ शकतो अल्ट्राव्हायलेट जर जमिनीवर आले तर. पण त्यांना रोखण्याचं काम कोण करते, ओझोन. हा ओझोन वर आहे तर फायद्याचा आहे, पण जमिनीलगत जर तयार झालं तर मात्र घातक आहे. तो अतिशय घातक आहे. जर शरीरात घेतला ओझोन तर तुमचे लंग्स डॅमेज होऊ शकतात. आणि फार डेडली, म्हणजे इतरांच्या तुलनेत सर्वात डेडली तुमचा काय आहे, ओझोनच आहे. तर तुमचे लंग्स त्या ठिकाणी इझिली डॅमेज होऊ शकतात. तुमचे डोळे जळजळ करायला लागतात. त्याच्यानंतर पानं गळती आणि फुलं गळती तयार होते किंवा फळं गळती त्या ठिकाणी
सुरू व्हायला लागते, म्हणजे वनस्पतीवर पण त्याचे विघातक परिणाम होतात. म्हणून त्याला सेकंडरी पोल्युटंट त्या ठिकाणी म्हटल्या जाते, की जे नायट्रस ऑक्साईड आणि ऑक्सिजनच्या संमिलनातून तयार होते. म्हणून त्याला ओझोनला जो ग्राउंड लेवलला आहे त्याला सेकंडरी पोल्युटंट त्या ठिकाणी म्हटल्या जाते. आता ह्या ओझोनसोबत परत नायट्रस ऑक्साईड रिॲक्शन करतो तयार झालेल्या ओझोनसोबत आणि परत पराक्सी ॲसिटिल नायट्रेट तयार करतो. हा पण सेकंडरी पोल्युटंट आहे, तो पण लंग्स खराब करतो. म्हणून नॉर्मली जे मेन हायवे असतात ना, त्यांनी कधीच मॉर्निंग वॉकला जायचं नाही सकाळी सकाळी, स्पेशली हिवाळ्यामध्ये. आपल्याला असं वाटते सकाळी सकाळी फिरायला जायचं, ते दोन दृष्टीनं घातक आहे. एक म्हणजे जेव्हा आपण रोडवरून चालतो आपल्या पायाला सस्पेन्शन मिळत नाही, त्यामुळे गुडघ्याचे आजार निर्माण होतात म्हातारपणात. म्हणजे तुम्ही फिरायला जातात फायद्यासाठी, पण सिमेंट आणि डांबराच्या रस्त्यावर फिरल्यामुळे तुम्हाला काय मिळत नाही त्या ठिकाणी, सस्पेन्शन. त्याच्यामुळे तुम्हाला काय होते, गुडघ्याचे आजार होतात म्हातारपणामध्ये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ओझोन जो तयार झालेला आहे तो तुमच्या श्वासवाटे, म्हणजे माणूस मॉर्निंग वॉकला जातो कशासाठी, फ्रेश हवा भेटेल बाबा आपल्याला, शरीराचा व्यायाम होईल, पण होते उलटच. म्हणून मॉर्निंग वॉक करायचा तर गार्डनमध्ये करायचा आणि साध्या मातीच्या ग्राउंडवरती करायचा पहा, ज्याच्यामुळं काय होईल, तुमच्या पायाला सस्पेन्शन्स पण मिळतील. सो त्याच्यावर आधारित हा प्रश्न होता. म्हणजे सो त्याचं उत्तर काय आहे, ओझोन पण आहे, अल्डिहाइड आहे, कीटोन आहे आणि पराक्सी ॲसिटिल नायट्रेट. आणि कालच्या सेमिनारमध्ये जे पुण्यात आणि अमरावतीत घेतला त्यामध्ये मी सांगितलेलं आहे, असे जेव्हा पर्याय असतात ना तेव्हा जास्तीत जास्त उत्तर कॉम्प्रेहेन्सिव्ह मारायचं. म्हणजे त्यात ओझोन अल्डिहाइड पण असलं पाहिजे, अल्डिहाइड कीटोन पण असलं पाहिजे आणि अल्डिहाइड कीटोन आणि पराक्सी ॲसिटिल नायट्रेट पण असलं पाहिजे. सो त्याच्यामागं लॉजिक किंवा ट्रिक्स पण होती. सो ती म्हणजे ही, आणि नॉलेज तर मी तुम्हाला दिलेलंच आहे आत्ता. सो दोन्ही अँगलनी तुम्ही हा प्रश्न सोडवू शकत होते. पुढे जाऊया. मी सगळेच अँगल सांगतोय बरं का स्टोरीचे तुम्हाला, म्हणजे कोणत्याही अँगलनी तुम्ही सोडवला तर येणं प्रकारे तुमचं उत्तर आलंच पाहिजे. पुढे जाऊया. प्रोटोझोआ, त्यांनी काय विचारलेलं आहे, अमिबा हा प्रोटोझोआ प्राणी आहे. कारण आता असा विचार कधीच कोणी केला नसेल. आता हे माहीत आहे की मी आत्ताच काही दिवसापूर्वी शिकवलं ऑफलाईनमध्ये. सो मोनेरा सृष्टी शिकवली, प्रोटिस्टा सृष्टी शिकवली. त्या प्रोटिस्टापासून तयार होणारे सर्वात पहिले मोनेरा आले. मोनेरामध्ये पण दोन प्रकार पाडले होते, आर्की बॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया. आर्की बॅक्टेरिया म्हणजे अतिशय प्राचीन मिथॅनोजेनिक होते. त्याच्यानंतर थर्मो ॲसिडिफाईल्स त्याच्यामध्ये आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण मग यू बॅक्टेरिया जे खरे बॅक्टेरिया होते ते पण आपण शिकलेलो आहे त्याच्यामध्ये, सायनो बॅक्टेरिया वगैरे वगैरे सगळे. आर्की बॅक्टेरिया नाही, सायनो बॅक्टेरिया, त्याच्यानंतर ॲक्टिनोमायसेट्स सगळं शिकलो आपण त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर प्रोटिस्टा आले, म्हणजे जे मोनेरा होते ते आपण त्याला प्रोकॅरियोटिक म्हणतो, जे आदिम होते. त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स कोण आलेले आहेत त्या ठिकाणी, प्रोटिस्टा आलेले आहेत. प्रोटिस्टामध्ये मॅक्झिमम तुम्हाला हे पाहायला मिळतात पॅरासायटिक, जे दुसऱ्यांना अपाय पोहोचवतात असे जीव पाहायला मिळतात तुम्हाला. आणि त्याच्यापासून मग फंगी, त्याच्यानंतर प्लांटिया आणि ॲनिमेलिया हे किंगडम डेव्हलप झालेले आहे. ह्याला पंचसृष्टी वर्गीकरण म्हणतात. RH विटाकरचं नेहमी परीक्षेत विचारतात हे. सो यावर्षी त्यांनी ॲडव्हान्स प्रश्न विचारला, पण हा अतिशय अनएक्सपेक्टेड प्रश्न आहे बरं का. जसे प्रोटोझोआचे वेगवेगळे भाग पडतात, तर त्यांनी प्रोटोझोआचे वेगवेगळे भाग नाही विचारले, त्यांनी काय विचारलेलं आहे, अमिबा प्रोटोझोआ काय आहे. मग आता याचं काय उत्तर देऊ शकणार म्हणजे आपण, की अमिबा प्रोटोझोआ काय आहे. पण याचं काय असते, की कोणतीही एखादी भीषण गोष्ट वाटत असली, जो माणूस त्या भीषण गोष्टीत जेव्हा उतरतो ना तेव्हा त्याच्या लक्षात येते की यार ही तर अतिशय पोकळ आहे, फक्त उतरण्याचं त्याच्यामध्ये डेअरिंग पाहिजे. तसं सायन्सचं आहे. भरपूर मुलं आर्ट बॅकग्राऊंडचे घाबरतात सायन्सला, पण त्याच्यात जर उतरलं ना तुम्ही लक्षात येतं अरे हे तर आर्टपेक्षा सोपं आहे बाबा. तसं हे आहे प्रोटोझोआ, नावातच उत्तर आहे प्रोटोझोआ. प्रोटो म्हणजे आदिम, प्रोटो म्हणजे काय, आदिम. सोपं आहे ना. प्रोटो म्हणजे काय, आदिम, खूप जुने. प्रोटो म्हणजे आदिम, खूप जुने. मी क्लासमध्ये शिकवलेलं आहे. आणि झू म्हणजे काय असतात, प्राणी. आपण झुऑलॉजी वगैरे शिकतो ना, बॉटनी, झुऑलॉजी. मग जे आदिम प्राणी आहेत, जे आदिम होते, म्हणून त्याला प्रोटोझोआ म्हणतात. म्हणजे याच्यात ऑप्शनमध्ये एक दिलेलं आहे तुम्हाला, सर्व प्राण्यांमध्ये प्राचीन आणि सामान्य प्राणी आहेत. एकदम बरोबर आहे. बी 100% बरोबर आहे. म्हणजे बी कशात आहे बी एकाच याच्यात आहे. उत्तर डायरेक्ट उत्तर मिळालं तुम्हाला. अहो बी एकाच याच्यात आहे, बी एकाच याच्यात आहे, डायरेक्ट उत्तर मिळालं तुम्हाला. मग तुम्हाला जर समजा लॉजिक लावायचंच आहे, कारण त्यांनी विचारलं की अमिबा हा प्रोटोझोआ प्राणी आहे, कारण तर त्याच्यातलं एक, आता तुमचं जर नॉलेज चांगलं असेल तर अमिबाला छिद्र कधीच नसतात. लक्षात ठेवा, अमिबाला छिद्र नसतात. अमिबा उलट एखादं जर काही खायचं असेल त्याला बिचारायला, तो एक पेशी आहे, तर त्याला काय असतात, सुडोपोडिया असतात पहा. त्याला जर खायचं असेल तर तो काय करतो, त्याचा जो प्रे आहे, हा जो प्रे आहे, एखादा बॅक्टेरिया आहे त्याच्याहून आकाराने लहान, सो याला इनगल्फ करतो. याला काय करतो, असा इनगल्फ, आणि आतमध्ये घेतो आणि खाऊन टाकतो. त्याच्या बॉडीवर कुठेही छिद्र नसतात. येते लक्षामध्ये. त्याला सुडोपोडिया म्हणतात. पोडिया म्हणजे पाय, आर्थ्रोपोडा. येते लक्षामध्ये. आर्थ्रोपोडा म्हणजे ज्याच्या पायाला जॉईंट्स आहे त्याला आर्थ्रोपोडा म्हणतात.
येतं लक्षात. तसं हे सुडो म्हणजे आभासी आणि पोडा म्हणजे पाय. मग त्याला काय असतात, आभासी छद्मपाद किंवा सुडोपोडिया म्हणतात. म्हणजे त्याच्या पाय काय असतात त्या ठिकाणी सुडोपोडिया असतात. त्याच्यात पण आय थिंक सुडोपोडियावर पण विचारलेलं आहे त्यांनी काहीतरी इथं. हां, हे बघा, सुडोपोडिया इज प्रेझेंट फॉर लोकोमोशन, म्हणजे हालचालीसाठी त्याला छद्मपाद असतात. मग हे तर असतातच ना अमिबाला, प्रोटोझोआचं ते वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर एकपेशीय प्राणी ज्यामध्ये उती व अवयव नाहीत. बरोबर आहे ना, त्याच्यामध्ये उती नाही आहे. उती कशाला म्हणतात, पेशींच्या संकलनातून उती तयार होतात. ह्याच्यात हा एक पेशीय जीव आहे. बरोबर. मागच्या वर्षी अमिबावर प्रश्न विचारला की त्याच्या प्रजननामध्ये किती सेल इन्व्हॉल्व असतात, तो स्वतःच एक पेशीय आहे, तर एकच पेशी असणार ना. त्याचं बायनरी फिजन होऊ शकते, मल्टिपल फिजन पण होते, सिंपल फिजन पण होते. सो असा तो अमिबा प्राणी आहे. त्यामुळं अबक तीनही विधानं काय याच्यामध्ये बरोबर आहे. पुढे जाऊया. त्याला अवयव नसतात, हे पण आता सांगितलं तुम्हाला. जे काही आहे ते सुडोपोडिया आहे, आभासी छद्मपाद आपण त्याला म्हणतो. सोपा प्रश्न होता 7 नंबरचा. असे तुम्हाला सांगतो ना, हार्डली असे 3 ते 4 क्वेश्चन होते ज्याचे उत्तर काढायला फार अवघड जातात. बाकी 10 ते 12 एकदम सिंपल होते. आणि त्या 10 ते 12 पैकी तुमचे 7-8 जरी बरोबर आले तरी तुम्ही जिंकलेले आहात. यावर्षी STAची मेन्स देऊ शकता आरामात तुम्ही. खालीलपैकी कोणत्या जोड्या वन्य प्राण्यांची नावे व वैज्ञानिक नावे तुम्हाला माहीतच पाहिजे. भारताचा जो राष्ट्रीय प्राणी आहे तो वाघ आहे, पण वाघाचे भरपूर प्रकार पडतात बरं का. इकडचा मेळघाटमधला वाघ वेगळा, सायबेरियन वाघ वेगळा, त्याच्यानंतर मलायन टायगर वेगळा, असे टायगरचे वेगवेगळे प्रकार पडतात. मग भारताचा कोणता राष्ट्रीय प्राणी आहे, तर त्याचं नाव आहे पॅन्थेरा टिग्रिस. त्याचं नाव काय आहे, पॅन्थेरा टिग्रिस किंवा टायग्रिस. हा भारताचा काय आहे, राष्ट्रीय प्राणी आहे. आणि त्यातल्या त्यात पॅन्थेरा टिग्रिस म्हणजे कोण, सो रॉयल बेंगॉल टायगर, म्हणजे जो पट्टेदार वाघ आहे बेंगॉलचा, जो आकाराने लांब आहे. सायबेरियन टायगर सर्वात हेवी असतात. मलेशियन टायगर हे सर्वात लहान असतात. सर्वात लांब आकाराला जो आहे, जगात सर्वात लांब आहे तो शेप्टासहित, म्हणजे खूप लांब आहे तो, म्हणजे रॉयल बेंगॉल टायगर, जो सुंदरबनमध्ये सापडतो. मग त्याला पट्टेरी वाघ म्हणतात. म्हणजे एकदम बरोबर आहे. एशियाटिक लायनला पॅन्थेरा लिओ म्हणजे लॉयन, येते लक्षामध्ये. पॅन्थेरा लिओ पर्सिका म्हणतात, हे पण बरोबर आहे. भारतीय गेंडा जो एक शिंगी आहे त्याला काय म्हटलं जाते, रायनोसियस युनी म्हणजे एक, कॉर्निस म्हणजे शिंग, हे पण बरोबर आहे. कारण भारतात एक शिंगी गेंडा सापडतो. आणि भारतात थामिन हरिण आहे, हे एंडेमिक आहे. हे कुठं सापडते पोरांनो, लोकटक लेक. तिथं केबुल लामजाव नावाचा नॅशनल पार्क आहे, ज्याला फ्लोटिंग नॅशनल पार्क म्हणतात. कारण तो कशाच्या मधात आहे, सरोवराच्या मधात आहे. तिथं हे सापडतं, त्याला संगई म्हणतात. आणि ब्रो अँटेर डिअर पण म्हणतात. ब्रो अँटेर डिअर म्हणजे ज्याच्या ब्रो म्हणजे भुवयांमधून शिंगा आलेल्या आहे, ब्रो अँटेर डिअर म्हणतात ह्याला, थामिन हरणाला. त्याचं नाव काय आहे, तुमचं सर्वस इलदी, हे त्याचं काय आहे त्या ठिकाणी नाव आहे. सो अबकड 4ही विधानं त्या ठिकाणी बरोबर आहे. तसं याचं उत्तर ऑल ऑफ द अबोच मारायचं असते. अशा प्रश्नांचं उत्तर सहसा काय मारायचं असते, जे तुम्हाला माहिती आहे थोडं की हे बरोबर आहे बाबा, सो याचं उत्तर ऑल ऑफ द अबोच मारायचं असते. पुढे जाऊया आपण. सो तुम्ही लॉजिकनं पण जाऊ शकता, नॉलेजने पण जाऊ शकता. खालीलपैकी कोणत्या प्राणी समूहांनी, हे बघा असे शब्द फार महत्त्वाचे असतात, हे नोट करायचे. जेव्हा तुम्हाला विचारलं की बाबा ह्या गोष्टीचे जनक कोण, त्याचा जनक एकच असणार. मी म्हटलं ना आधीच्या लेक्चरमध्ये की बाप एकच असतो. सो जनक एकच असणार. प्रथमता म्हणजे एकच असणार गोष्ट. तुम्हाला विचारलं पहिल्यांदा कोण, एकच असणार. मुख्य कारण एकच असणार. प्रमुख उपयोग एकच असणार. प्रमुख मुख्य हे तुम्ही मेन्सचे पण पेपर उघडून पहा, तुमचे प्रत्येक पेपरमध्ये 2-2, 3-3 प्रश्न ह्याच ट्रिक्सवर सुटतील फक्त. सो याचं विचारलेलं आहे प्रथमत म्हणजे कोणी एक आलेलं असणार बरं का, ह्या समूहांपैकी कोणी एक. मग ते इथं 2 ऑप्शन इथंच कटतात तुमचे. आता तुम्हाला फक्त डिसाईड करायचं आहे ब होतं की अ होतं. सो आता पहिले आहे सरपटणारे प्राणी आणि दुसरे आहे उभयचर. मी तुम्हाला प्रकार शिकवले होते पहा. सो त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्राणीशास्त्रामध्ये फार एकदम पोरीफेराच्यापेक्षा ॲडव्हान्स असणारे निडारिया ग्रुप शिकवला होता. त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स असणारा प्लाटी हेल्मेंथिस शिकवला होता, ज्याला आपण फ्लॅटवर्म म्हणतो. त्याच्याहून ॲडव्हान्स ज्याला आपण ट्रू वर्म्स म्हणतो, म्हणजे त्याला आपण गोलकृमी पण म्हणतो, तो म्हणजे तुमचा ॲस्कॅलमेंथिस ग्रुप आहे. त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स ग्रुप पाहिला आपण, ॲन्युलिडा पाहिला, त्यानंतर आर्थ्रोपोडा पाहिला, मुलुस्का पाहिला, त्याच्यानंतर इकायनोडर्मॅटा पाहिला, त्यानंतर हेमिकॉर्डेटा. मग कॉर्डेटामध्ये आलो. कॉर्डेटामध्ये पण इव्होल्युशन आहे बरं का. कॉर्डेटामध्ये जे व्हर्टिब्रेटामध्ये येतात, सो त्याच्यामध्ये सर्वात पहिले पायसेस येतात, म्हणजे पाण्यातले जीव. पायसेस म्हणजे पाण्यातले जीव, ज्याला आपण मासे म्हणतो. पायसेसचा अर्थ होतो ज्याला फिन्स आहे पोहण्यासाठी, म्हणजे पोहण्यासाठी त्याला कल्ले विदरे म्हणतात, म्हणजे कल्ले श्वास घ्यायला, विदरे पोहण्यासाठी. सो त्याला पायसेस म्हणतात. मग पायसेसपेक्षा इव्हॉल्ड जो क्लास आहे येतं लक्षामध्ये, सो ज्याला आपण म्हणजे 4 भुजा असणारे जे प्राणी म्हणतो, सो त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स जे आहे सो ते ॲम्फिबियन आहे. त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स कोण म्हटलं होतं, त्याचा क्रम सांगितला होता, ॲम्फिबियन. ॲम्फिबियन नंतर ॲडव्हान्स आहे रेप्टाईल्स, त्याच्यानंतर आहे मॅमल्स,
आणि त्याच्यानंतर आहे एव्स आणि त्याच्यानंतर आहे मॅमल्स. त्याच्यानंतर कोण आहे? मॅमल्स आहे. हा ॲडव्हान्स ग्रुप सांगितला होता. आणि हा कसा होता? ॲम्फिबियन म्हणजे काय? उभयचर प्राणी, म्हणजे जे पाण्यात राहायचे आधी मासे, ज्याला आपण पायसेस म्हटलं होतं, ज्याला आपण काय म्हटलं होतं? पायसेस. येतं लक्षात? PISCES आहे ते, पायसेस, PISCES, पायसेस. हा माशांचा ग्रुप जो पाण्यामध्ये राहायचा. पाण्यामधून सर्वात पहिल्यांदा बाहेर कोण आले? ॲम्फिबियन, उभयचर. ॲम्फिबियन म्हणजे उभयचर, म्हणजे खूप लोकांना असं वाटतंय चरण्यासाठी पाण्यात जाणार आहे, म्हणजे पाण्यामध्ये शिकारीसाठी जाणार आहे, म्हणजे उभयचर त्यांना ॲम्फिबियन वाटतात किंवा उभयचर त्यांना वाटतात. हे एकदम ज्याचा अभ्यास प्रिमिटिव्ह आहे त्यांना वाटणं साहजिक आहे, पण जे लोक चांगला अभ्यास करतात सो त्यांच्यासाठी की उभयचर प्राणी अशा प्राण्यांना म्हणतात जे प्राणी राहतात तर जमिनीवर पण फलनासाठी पाण्यात जातात. आता बदक आहे, बदकाला पंख आहेत, राहतो जमिनीवर, उडत नाही. बदकाला पंख आहेत पण बदक उडत नाही, तो राहतो जमिनीवर आणि शिकार करण्यासाठी गांडूळ वगैरे खाण्यासाठी जातो पाण्यामध्ये. मग काय म्हणणार त्याला? पक्षी म्हणणार? जमिनीवर राहतं म्हणून त्याला मॅमल म्हणणार का? पाण्यामध्ये जातो म्हणून त्याला तुम्ही उभयचर म्हणणार? काय म्हणणार त्याला? सो सर्वात महत्त्वाचं आहे, हे वैशिष्ट्य लक्षात घेणं महत्त्वाचे आहे की जे प्राणी अंडी घालतात, नॉर्मली जे प्राणी अंडी घालतात आणि त्या ठिकाणी त्यांना उडण्यासाठी पुढच्या 2 पायांचं रूपांतर पंखात झालं आहे, त्या सर्वांना आपण कशामध्ये टाकतो? त्या ठिकाणी एव्समध्ये टाकतो, म्हणजे तो पक्ष्यामध्ये येणार, मॅमल्समध्ये येणार नाही. मॅमल्ससाठी स्तन असावे लागतात आणि त्यांना पिल्लं व्हावे लागतात आणि पिल्लं झाल्यानंतर त्यांना स्तनाने दूध पाजावं लागते, तर मॅमल्स असतात. आणि उभयचर म्हणजे काय? राहतात जमिनीवर परंतु राहतात जमिनीवर पण फलन करण्यासाठी पाण्यात जातात. फॉर एक्झाम्पल सॅलामेंडर आहे, बेडूक आहे, हे राहतात जमिनीवर आणि यांचं अंग जे असते त्यांच्या अंगावरती एक प्रकारची लिक्विड लेअर असते, ते तेलकट दिसतात तुम्हाला पाहिल्यानंतर. रेप्टाईल्स तसं नाही आहे. आता तुम्ही म्हणणार सर रेप्टाईल्समध्ये मगर पाण्यात जाते, मग तो ॲम्फिबियन आहे का? नाही. रेप्टाईल्स म्हणजे असे प्राणी ज्याचं पोटच जमिनीला लागते चालताना. येतं लक्षात? सापाचा तर काही प्रश्नच नाही, पण सरडा आहे, पाल आहे, यांचं पोट जमिनीला लागते म्हणून ते रेप्टाईल्स आहे, सरीसृप आपण त्याला म्हणतो. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार मित्रांनो? उभयचर प्राणी. सर्वात पहिल्यांदा जमिनीवर कोण आले? उभयचर प्राणी जमिनीवर आले. त्यांच्यापासून सरपटणारे प्राणी बनले, त्यापासून पक्षी बनले आणि त्याच्यानंतर सस्तन प्राणी आले. सस्तन प्राणी हे नेचरचं सर्वात इव्हॉल्ड आणि कॉम्प्लेक्स तुम्हाला म्हणावं लागेल स्ट्रक्चर आहे. याच्यापेक्षा कॉम्प्लेक्स काही नाही. ते पण सस्तन प्राण्यामध्ये मानव एक्स्ट्रॉऑर्डिनरी, प्रत्येक सिस्टीम वेल डेव्हलप, न्यूरल सिस्टीमपासून सर्क्युलेटरी सिस्टीमपर्यंत सर्व वेल डेव्हलप. 9वा प्रश्न पुढं. वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धत फॅक्च्युअल आहे. तसं वनस्पतीचं वर्गीकरण सर्वात पहिल्यांदा कोणी केलं आहे? म्हणजे प्राणी आणि वनस्पती, त्याला काय म्हणतो आपण? त्याला बायनरी क्लासिफिकेशन कार्ल लिनियसनी केलेलं आहे सर्वात पहिल्यांदा. पण यांनी काय बायनरी क्लासिफिकेशन नाही विचारलं, यांनी विचारलं तुम्हाला नैसर्गिक वर्गीकरण विचारलं आहे. नॅचरल क्लासिफिकेशन ते बेंथम आणि हुकरनी केलेलं आहे. येतं लक्षात? म्हणून याचं उत्तर काय? कार्ल लिनियस नाही आहे. आणि हा प्रश्न याच्या आधी विचारलेला आहे बेंथम आणि हुकरवर. त्याच्यामुळे ह्याचं प्रश्नाचं उत्तर बेंथम आणि हुकर आहे. बायनरी ह्यांनी केलेलं आहे, कार्ल लिनियसनी केलेलं आहे. हेकेलनी 3 याच्यात केलं होतं. येतं लक्षामध्ये? असं एक त्याच्यामध्ये आहे. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणता कारक जीव गव्हावरील तांबेरा याच्यासाठी कारणीभूत असतो? आजकाल ते रोग विचारत नाही आहे, म्हणजे गव्हावर काय पडतो, भुईमुगावर काय पडतो, त्याचे व्हायरस विचारतात. मागच्या वर्षी असंच केलं आहे बरं का आयोगाने. व्हायरसचं नाव विचारलं. मागच्या वर्षी स्लिकिंग सिकनेस ट्रायपॅनोसोमामुळे होत असतो. पाहतो ट्रायपॅनोसोमा काय आहे? हे आहे तुमचा प्रोटोझोवा आहे. प्रोटोझोवल डिसीज आहे. सेत्से नावाची माशी चावल्यामुळे होत होतो. त्यांनी सेत्से माशी पण नाही विचारली, आफ्रिकन डिसीज येतो. त्यांनी हे पण नाही विचारलं स्लिपिंग सिकनेस होतो म्हणून. प्रोटोझोवा पण नाही विचारलं, त्याचं नाव विचारलं ट्रायपॅनोसोमा. म्हणजे याचा अर्थ आयोगाचा ट्रेंड चेंज झालेला आहे. आता हा फंगल डिसीज आहे. तांबेरावर रस्ट म्हणजे त्याचे पानं पिवळे पडायला लागतात. तो कशामुळे येतो? तो फंगल डिसीज आहे. पिक्सिनिया ग्रेमिनी ट्रिटिकाय या नावाच्या ह्याच्यापासून तो होत असतो, म्हणजे या प्रकारच्या फंगसपासून तो त्या ठिकाणी होत असतो. पुढे जाऊया आपण. शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये पाझरते? आता सोपं आहे. शेतीमध्ये भूगर्भातील जल कालव्यातून येतं का? बिलकुलच नाही. कालव्यातून नदीचं पाणी येत असते, ते थोडी भूगर्भातून येते. तलावाचं पाणी भूगर्भातून येत असते का? बिलकुल नाही. टाकीतलं तर बिलकुल नाही. मग कुठलं असते? विहिरीतलं किंवा बोरवेलचं. त्याच्यामुळे इथं विहीर दिलेलं आहे म्हणून विहीर उत्तर आहे. सोपा प्रश्न होता हा एकदम. म्हणजे काही एक्स्ट्रीमली सोपे होते आणि काही एखादा जो पहिल्या नंबरचा प्रश्न होता पहा न्यूट्रॉनवाला, तो एकदम टफ होता. पुढे जाऊया. खालीलपैकी कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल असतात. मी कोलेस्ट्रॉलचे 2 प्रकार कोकून शिकवले होते पहा बायोलॉजी जेव्हा शिकवत होतो. एक म्हणजे LDL, 2 असतात पहा, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन
आणि हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन असे दोन प्रकार पडतात. लो डेन्सिटी म्हणजे ज्याचा आकार लहान असतो. लो डेन्सिटी म्हणजे ज्याचा आकार काय असतो, ज्याचा आकार मोठा असतो. लो डेन्सिटी, डेन्सिटी इज इक्वल टू काय असते बघा, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम जर वाढवला, व्हॉल्यूम जर वाढला तर डेन्सिटी कमी होते. लो डेन्सिटी म्हणजे व्हॉल्यूम मोठा म्हणजे आकाराने मोठे, आणि हाय डेन्सिटी म्हणजे काय, आकाराने लहान. आता मला सांगा, हे लिपोप्रोटीन ब्लडमध्ये अडकतील की हे अडकतील? ऑब्वियस आहे, सोपं आहे ना, काहीच अवघड नाही आहे याच्यामध्ये. कोणता लिपोप्रोटीन ब्लडमध्ये अडकन आहोत, जो आकाराने मोठा आहे तोच अडकणार ना. त्याच्यामुळे हे काय असतात, घातक असतात. मग चांगले कोणते असतात, जे आकाराने लहान असतात म्हणजे हाय डेन्सिटीवाले असतात. हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन कशातून मिळते, अक्रोडमधून मिळते, बदाममधून मिळते, येतं लक्षामध्ये, तुपामधून मिळते. तुम्ही जर डालडा खात असाल तर ह्याच्यामध्ये आणखी एक प्रकार असतो पहा, तो कोणता, VLDL कोलेस्ट्रॉल. व्ही म्हणजे व्हेरी लो डेन्सिटी. सो डालडा त्या कॅटेगरीमध्ये येतो. म्हणजे डालडा खाण्याऐवजी काय प्रेफर केलं पाहिजे, तूप, कारण तुपामध्ये हाय डेन्सिटी, त्याला काय म्हणतो आपण, गुड फॅट. याला काय म्हणतो आपण, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीनला गुड फॅट्स म्हणत असतो पहा आपण. हे गुड फॅट्स आहे, हे व्हेरी बॅड. सो वनस्पती ऑइल जे आपण पामतेल म्हणतो, वनस्पती ऑइल, गरिबांच्या घरी पामतेल आधी भरपूर वापरायचे पहा. सो पामतेल अतिशय घातक आहे बॉडीसाठी, येते लक्षात. सो ते हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, लो डेन्सिटी. सोपा प्रश्न होता, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, HDL कोलेस्ट्रॉल हे त्याचं उत्तर आहे. जेव्हा किडनी, मूत्रपिंड, ट्युब्युलर पुनर्शोषण अयशस्वी होते तेव्हा भरपूर लघवी होते. या रोगाला, चयापचय विकाराला काय म्हणतात, याला मधुमेह म्हणतात. पण ह्यांनी काय केलेलं आहे, मधुमेहाचे 4 प्रकार दिलेले आहे. त्यापैकी हे जे 2 प्रकार आहे, मेलिटस, इथं पण मधुमेह मेलिटस, मधुमेह मेलिटस दिलेला आहे. याच्यात काय होत असते मधुमेहामध्ये, नॉर्मली तुमचं जे ब्लड आहे, सो ब्लडमध्ये आपण अन्न खातो, अन्नाद्वारे आपल्याला ब्लडला कार्बोहायड्रेट्स मिळतात. कार्बोहायड्रेट्स म्हणजे शुगर असते. आता हे कार्बोहायड्रेट पेशीपर्यंत जायला पाहिजे. मग हे कार्बोहायड्रेट पेशीत जाण्यासाठी जे सेल मेम्ब्रेन असते, सो त्या सेल मेम्ब्रेनला ते ओढून घेण्यासाठी आतमध्ये इन्शुलिनची गरज असते. इन्शुलिन असं संप्रेरक आहे जे पेशीच्या मेम्ब्रेनला मदत करते ग्लुकोज आतमध्ये ओढण्यासाठी. पण त्याच्यातच जर डिस्फंक्शनिंग झाली, पँक्रियाजमधून ते सिक्रेट होते. पँक्रियाजमध्ये आयसोलेट ऑफ लँगरहॅन असतात, त्या आयसोलेट ऑफ लँगरहॅनमधल्या बीटा सेलद्वारे इन्सुलिन सिक्रेट होते. पण काही लोकांमध्ये 2 पद्धतीनं हे डिसऑर्डर निर्माण होते. काही लोकांच्या शरीरात जेनेटिक असते आईवडिलांमुळं, आणि काही लोकांची लाईफस्टाईल बोगस असते. सो रात्री अपरात्री कधीही जेवणं, येते लक्षामध्ये, सकाळी लवकर न उठणं, कधीही लेट उठायचं, दुपारी झोपायचं. सो ही काय आहे, एक बॅड लाईफस्टाईल आहे पहा. एक्झरसाईज न करणं, सो ही एक बॅड लाईफस्टाईल आहे. सो अशा जर क्रोनिक राहिलं, म्हणजे लॉंग टर्मसाठी जर अशी लाईफस्टाईल राहिली तर तुम्हाला पण मधुमेह होऊ शकतो, डायबिटीज. मग तुमच्या लेकरांना पण होऊ शकतो. एकदा तो झाला की मग जेनेटिक बनत जातो तो. सो हा जो मधुमेह आजार आहे, ह्या प्रत्येक मधुमेहामध्ये नॉर्मली तुम्हाला पाहायला मिळते की तुमचं जे ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शन, मग काय होते, हे इन्शुलिन मिळालं नाही तर पेशीमध्ये काय जात नाही, त्या ठिकाणी तुमचं शुगर जात नाही पेशीमध्ये. पेशीमध्ये शुगर गेली नाही, ती ब्लडमध्ये तशी पडून राहते. मग त्या ब्लडमधून ती काढण्यासाठी किडनीवर अतिरिक्त ताण येतो. मग तुम्हाला वारंवार पाणी प्यावं लागते ते काढण्यासाठी. आणि लघवी मग काय करते, तुमच्या रक्तामधून मोठ्या प्रमाणात काय काढायला लागते, ग्लुकोज बाहेर काढायला लागते, जे की अतिशय घातक. त्यामुळं किडनीवर ताण येऊन एक तर किडनी फेल्युअर होते, नाही तर हार्टवर ताण येते पहा. सो त्यामुळं हार्ट पण तुमचं डॅमेज होऊ शकते. भूक का जास्त लागते मधुमेहाच्या पेशंटला, त्याच्या मागचं कारणच ते आहे की पेशीला ग्लुकोज न मिळाल्यामुळे, पेशी तर मेंदूला सांगणार नाही अरे जेव बाबा म्हणून, जेव्हा की त्यांना आधीच जेवण केलेलं असते, म्हणून पेशंटला भूक जास्त लागते, कारण पेशीला ग्लुकोज मिळत नाही. मग याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे मधुमेह मेलिटस आणि मधुमेह मेलिटस नॉन इन्शुलिन अवलंबित. सो याचं उत्तर बरोबर, हे दोनही उत्तर ॲक्च्युली त्याचे बरोबर आहेत. म्हणजे जे म्हटलेलं आहे डायबिटीज मेलिटस हे उत्तर आहे त्याचं. पण आयोग काय उत्तर देणार तुम्हाला, तर आयोग हे उत्तर देणार. कशामुळं, कारण त्यांनी मधुमेह, मी नेहमी सांगितलेलं आहे तुम्हाला, ट्रिक काय वापरायची इथं, ट्रिक ही वापरायची की नॉर्मली तुमचं जे डायबिटीज मेलिटिस असते ह्याला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्यांनी, नॉन इन्शुलिन अवलंबित असं म्हटलेलं आहे, किंवा नॉन इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीज म्हटलेलं आहे. म्हणून याचं उत्तर हे पण असू शकते, हे पण असू शकते, पण चान्सेस हे असण्याचे जास्त आहे. 14 नंबरचं 4. चला आता शेवटचा क्वेश्चन 15 नंबरचा आपण डिस्कस करू. बघा, आता त्यांनी विचारलेलं आहे खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे घेतल्या जाते. 4 ऑप्शन दिलेले आहे. आता इथं लसीचे 2 प्रकार आहे पहा, सेबिन लस आणि साल्कची लस. तुम्हाला माहीत आहे पोलिओसाठी ह्या 2 लसी दिल्या जातात. एक सेबिनची लस दिल्या जाते आणि एक साल्क. हे दोन्ही शास्त्रज्ञाचे नावं आहे, बरोबर. साल्कची जी लस आहे विद्यार्थी मित्रांनो, ही काय केल्या जाते, इंजेक्शन वाटे दिल्या जाते, टोचून दिल्या जाते.
परंतु सेबिनची लस जी आहे ती तोंडावाटे दिल्या जाते. हा टेस्ट सिरीजमध्ये टाकलेला प्रश्न आहे आपण. तर मी पोट्ट्यांना लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं होतं की साबण तोंडातून खायची म्हणून. मग साबण तोंडातून खायची म्हणजे सेबिनची लस कुठून दिल्या जाते? तोंडावाटे. सो त्याच्यामुळे सेबिनची लस हे काय असायला पाहिजे? उत्तर असायला पाहिजे. सो हे होतं उद्यानाचं तुमचं पूर्ण एक्सप्लेनेशन. तुम्हाला एक्सप्लेनेशन कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. भेटूया आपण नेक्स्ट एक्सप्लेनेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.